काय शिकायलोय? घड्याळ. पण ही घड्याळ कशामध्ये आहे? इंग्लिश मध्ये. आपल्याला मराठीमध्ये सगळ्यांना टाइम सांगता येते होय की नाही, पण आपण कशामध्ये गेलोय? इंग्लिश मध्ये. आता हे घड्याळ आहे बघा, इथं सॅम्पल म्हणून दाखवलेलं आहे की त्यामध्ये प्रत्येक डिटेल मध्ये टाइम तुम्हाला सांगितलेला आहे. हेच टाइम आपण इथं रिटर्न मध्ये म्हणजे अक्षरामध्ये पण सांगितलेला आहे. आता इथं बघा किती वाजलेत घड्याळात रे? 3 o'clock. किती वाजले? 3 o'clock. बरोबर. मग मिनिट काटा कुठे आलाय? 12 वर. आणि मग हा कुठे आहे? तास काटा कुठे आहे? 3 वर आहे. बरोबर आहे. मग हा मिनिट काटा काय करत असतोय? फिरत फिरत पूर्ण घर फिरत असतोय होय की नाही. मग आता काय होणार? सुरुवातीला 5 मिनिटं पुढे जाणार. म्हणजे काय होणार आहे बघा, मिनिट काटा ज्यावेळी इथं येतोय त्यावेळी टाइम किती होणार आहे रे? बरोबर. 5 past 3. सुरुवातीला वाजले होते 3 o'clock. आता झाले 5 past 3. त्यानंतर बघा आता पुढं आता किती होणार आहे टाइम सांगा जरासं. व्हेरी गुड. 10 past 3. त्यानंतर किती टाइम होईल? बरोबर. 1/4 past 3. त्यानंतर बघा बरं पुढं किती होणार आहे? 20 past 3. म्हणजे 20 मिनिटं झालेले आहेत. किती? 3 वाजून 20 मिनिटं झालेले आहेत. तर यानंतर बघा पुढं आता किती होईल टाइम? व्हेरी गुड. नंतर बघा आता काय सांगितलं मी इथं? हाफ पास्ट 3. आता बघा इथून पुढं 25 to 4 म्हणजे काय? 25 मिनिट्स कमी आहेत. कितीला? 4 वाजायला होय की नाही. यानंतर आता हा पोर्शन नंतर काय झालं? आपला टाइम किती सांगणार आहे आपण? 4च्या संख्येत सांगणार आहे होय की नाही पुढच्या अंकात. म्हणजे 25 मिनिट्स कमी आहेत कशाला? 4 वाजायला. म्हणून काय लिहिलं आपण? 25 to 4. त्यानंतर बघा आता पुढं 20 to 4. बरोबर. त्यानंतर आता इथं काय असेल रे? बरोबर. 1/4 to 4. त्यानंतर किती असणार आहे? व्हेरी गुड. नंतर पुढे बघा आता 5 आणि त्यानंतर आता हा काटा कुठे गेलेला असणार आहे रे? हळूहळू 4 वर आलेला असणार आहे की नाही. सरकत सरकत तास काटा पुढे सरकलेला असणार आहे की नाही. मग आता किती होणार आहे बघा? 4 किती होणार आहे? 4 o'clock. इथं दिलेलं आहे. बरोबर काय? आलं लक्षात सगळ्यांच्या?